डीजे 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 बाळांनो लहान मुलं चला चला क्षेत्ररक्षण करणारा संघ डीजे थोडासा आवाज द्या की नॉर्मल थोडासा आवाज वाढवा चला क्षेत्ररक्षण करणारा संघ या आता टीम मीटिंग तुमची भरपूर झाली असेल प्लीज सहकार्य करा चला या ताबडतोब चला ताबडतोब या विनंती असणार आहे चला पंच चला तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावा विनंती असणार आहे क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो दोन्ही संघांचे 12वे खेळाडू या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील आता खूप उशीर झालाय त्यामुळे फायनल देखील आपल्याला वेळेमध्ये चालू करायची आहे त्यामुळे मी इतरत्र सर्वांनाच विनंती करेल की तुम्ही सगळेजण सहकार्य करा क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब 12वे प्लेयर या सन्माननीय किशोर शेठ हरगुडे साहेबांचं शुभ आगमन होतंय त्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण लावलं जाईल सागरांना दरेकर कृष्णा एंटरप्राइजेसचे सर्व त्यांचे देखील शुभागमन होते त्यांचे देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करेल चला क्षेत्ररक्षण लावा चला फलंदाज या सन्माननीय हरीश शेठ शेळके प्रतीक शेठ बनसोडे यांचं शुभागमन होत आहे अक्षय सर भैया सर हॅलो हॅलो सामना सुरू होतोय आणि सगळ्यात महत्त्वाच्या सूचना आहे पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा जो निर्णय तुम्हाला देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल याची नोंद असू द्या कोणताही खेळाडू मात्र पंचांशी वादविवाद करणार नाही कुठलंही गालबोट लावणार नाही एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा खरं तर तुम्ही आम्ही सर्वजण जी पाहतो आहोत आणि पंच जे निर्णय देतील ते तुम्हाला मान्यच करावे लागतील मग तो कोणताही खेळाडू असो आयोजक कमिटीचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो सामना सुरू होतो एलिमिनेटरचा राऊंड खरं तर या अगोदर तुम्ही पाहिलात आणि क्वालिफायर 2 हा सामना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय जाऊया मैदानाच्या मध्ये सामना सुरू होतोय ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्व संवेद्य आत्मरूपा
देवा तूची श्री गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जेजो। मंडळी रामकृष्ण हरी उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि बंटी दरेकर आक्रमक होतो, चेंडू सीमा पार चौकार। थँक्यू डीजे। बंटी दरेकर नावाचं वादळ, बंटी दरेकर नावाची सुनामी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल आणि तिथे मात्र चेंडू खेळ सीमारेषा पार, खणखणी चौकार। यावेळेचा चेंडू मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी पलायन केलंय, फेकी थोडीशी खराब आहे, 2 धावा तिथे मिळून जातील। हॅलो यावेळेचा चेंडू खरं तर सुरेख होता मैदानाच्या आतमध्ये। बंटी दरेकर खरं तर परमेश्वराचं वरदान घेऊन आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पूर्वी परमेश्वराचं वरदान मिळवण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या केली जायची आणि 30 तपश्चर्या बंटी दरेकरची देखील क्रिकेटमध्ये आहे। गेली कित्येक वर्ष आम्ही त्याला क्रिकेटची अविरत सेवा करताना पाहतो आहोत। यावेळेचा चेंडू मोठा आक्रमण, स्वतःला झोकून दिलं, मारला सूर, निघला धूर तिथे आणि एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे। पंचांना विनंती आहे, भैया सर 1-2 मिनिटं सामना थांबवा। भैया सर 3 चेंडू झालेत ना? 5 चेंडू झालेत। जाऊया मैदानाच्या मध्ये सामना सुरू होतोय। थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता, चौका.in च्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह स्कोरिंग जे केलं जात आहे, 10 धावा धावपलकावरती आहेत। सामना मैदानाच्या मध्ये या ठिकाणी सुरू होतो आहे। एका बाजूने तुम्ही पाहताल सरसेनापती हंबीराव मोहिते हा संघ मैदानाच्या मध्ये, तर दुसऱ्या बाजूला नरवीर तानाजी मालुसरे हा संघ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे। हंबीराव मोहिते 10 धावा, यावेळेचा चेंडू टिपला असेल आणि फलंदाज बाद। थँक्यू डीजे। सन्मान्य श्री राहुल मच्छिंद्र दरेकर माजी उपसरपंच साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते, साहेबांचा मी मनपूर्वक स्वागत करतो आहोत। त्याचप्रमाणे नामदेव आबा दरेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते, आबांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। एक गडी बाद होतो आणि महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये जी पडलेली आहेत, खरं तर जो खेळाडू काट्यासारखा टोचत होता, रक्तभंबाळ करत होता आणि ज्या विकेटची गरज होती ना, तो अडसर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दूर केला जातोय। अनिल दरेकर आणि तुषार निंबाळकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाज अतुल जाधव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, तयार होतोय। षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे। आज मात्र नक्कीच कोणता संघ राजा शिवछत्रपती करंडकावरती आपलं नाव सुवर्ण अक्षरानं कोरणार आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे।
गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. मोठा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे. ओहो, यावेळेचा चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. भैया काकडे सर त्या ठिकाणी मात्र आपले पंख फैलावतात आणि कळवतात चेंडू वाईड आहे, अवांतर आहे. 11 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओहो, यावेळेस सरळ बॅटनं खेळला चेंडू, सीमारेषा पार, बुलंदी पॉवरफुल षटकार. थँक्यू डीजे. खरं तर क्रिकेटमध्ये संगीत आलं, नृत्य आलं आणि क्रिकेट खरं तर संगीतमय होऊन गेलं असं म्हटलं जातं. यावेळेचा चेंडू मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेनं, चेंडू पोहोचला सीमारेषेच्या अगदी बाहेर, खणखणीत सनसनीत चौकार. थँक्यू. 21 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा बिग हिट, षटकार. थँक्यू डीजे. तुषार निंबाळकर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होताना जो पाहायला मिळतोय. विपरीत परिस्थिती ऐसी होतीये जो आदमी को झिरो से हीरो बना देती है. आणि आज या मैदानावरती कोणता संघ हीरो ठरेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बंटी दरेकर बाद झाल्यानंतर मात्र डावाला सावरण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. खरं तर एक नेता पडल्यानंतर दुसरा नेता तयार होणं गरजेचं असतं आणि तो नेतृत्व करताना पाहायला मिळेल. लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही कामगिरी मैदानाच्या मध्ये करावी लागेल. 27 धावा धावपलिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा मैदानाच्या मध्ये होता. परफेक्ट यॉर्क लाईन मध्ये मात्र टाकलेला चेंडू तिथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या मध्ये. 27 धावा धावपलिकावरती या ठिकाणी पाहतायत. यावेळेचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळाय. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमोरी. शर्यत लागली होती खरं तर क्षेत्ररक्षक आणि चेंडूची. शर्यत क्षेत्ररक्षक मात्र तिथे जिंकेल आणि धावफलक देखील मैदानाच्या मध्ये भारताला पाहायला मिळेल. 29 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जो संपलेला आहे. जो संघ सामना जिंकणार आहे थेट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि पाहायचंय फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ मैदानाच्या मध्ये कोणता ठरेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. श्वास रोखून धरणारी क्रिकेटची स्पर्धा खरं तर तुम्ही आम्ही मैदानाच्या मध्ये नक्की जे पाहतोय स्वप्न पाहिले आहेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करावा लागेल. लढणं फार गरजेचं आहे आणि आज मात्र मैदानाच्या मध्ये कशा प्रकारचा लढा दिला जातो हे पाहणं गरजेचं आहे. मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी फक्त आणि फक्त लढ म्हणा. आज तुम्हाला मैदानाच्या मध्ये लढणं गरजेचं आहे. फार मोठा लढा मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. अनुभवांची शिदोरी तुम्हाला मैदानाच्या मध्ये वापरावी लागेल. अनुभव काय असतो त्याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या मध्ये इथे ठाई ठाई येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी माठवर गोलंदाज आकाश थोरात गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी कामगिरी. ओहो, यावेळेचा चेंडू जबरदस्त आक्रमण. अनिल दरेकर सेट ऑन फायर, षटकार. थँक्यू डीजे. घ्यावी एखादी तांड, काळजात रुतावी कट्यार, मनोमनी अनिल दरेकर आठवण. ठोकावा एखादा षटकार. धावपलिकावरती घेऊन जाईल. 35 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय. यावेळेचा चेंडू अलोंदी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक विकी हरगुडे मात्र चेंडूवरती येतोय. अतिशय लाजवाब कामकाज मैदानाच्या मध्ये. एक चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळाडूंचं पाहायला मिळत आहे. ओहो, लो स्लोवर वन, गती मधलं परिवर्तन, चेंज ऑफ द पेस खरं तर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं आणि धावफलक तिथे स्थिरावलं. 36
37 धावा धावपलिकावरती आहेत. भरकटणारा चेंडू मैदानाच्या मध्ये व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू पाहायचं क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला असेल फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धावपलिकावरती घेऊन जाणार आहे. धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावपलिकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. स्वतःचं स्वराज्य उभं करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मात्र चालू असलेला सामना इथे मैदानाच्या मध्ये तुम्ही जो पाहताय. ओहो, यावेळेस सुरेख गोलंदाजी मैदानाच्या मध्ये षटकाची समाप्ती मैदानाच्या मध्ये होईल. 37 धावा धावपलिकावरती 3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपला. ड्रिंक ब्रेक मात्र मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. पाणी मैदानाच्या मध्ये पोहोचवा. मैदान के अंदर जाएगा पाणी, क्या होगी अगली कहाणी. आणि इथून पुढे मात्र काय नवीन इतिहास मैदानाच्या मध्ये जो घडला जाणार आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. तुमच्याकडे खरं तर संयम मैदानाच्या मध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि संयमाच्या जोरावरती मात्र कित्येक वेळा भारतीय संघाने देखील मात्र जे सामने जिंकलेले तुम्ही आम्ही सर्वांनी जे पाहिलेले आहेत. खरं तर 22 वर्ष सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र वर्ल्ड कप साठी मात्र वाट पाहिली आणि 22 वर्षानंतर भारतीयांचं स्वप्न पुन्हा एकदा सत्यामध्ये उतरलं आणि 22 वर्षानंतर मात्र भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. ही देखील फार मोठी वस्तुस्थिती तुम्ही आम्ही खरं सर्वजण जी मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. धावपलिकावरती 37 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये या ठिकाणी आता सुरू होईल आणि पाहायचं आहे कोणता गोलंदाज मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येणार आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. सदोतीस धावा धावपलिकावरती निलेश दरेकर मैदानाच्या मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. तयार होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. तुम्ही घेतलेले निर्णय मात्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला योग्य कसे आहेत याच्यासाठी मात्र लढाई मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं आहे. माणूस फक्त कष्टानं मोठा होत नाही तर माणूस घेतलेल्या निर्णयानं मोठा होत असतो. डिक्लेरेशन झोन मध्ये मात्र चेंडू पोहोचेल तिथे मात्र भैया काकडे सर कळवत आहेत. एका धावेने वाढेल धावपलक. 38 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 38 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. जबाबदारी फार महत्वाची असते मित्रांनो आणि ती जबाबदारी खरं तर मैदानाच्या मध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. मावळ्यांनी मात्र खरं तर जबाबदारी महाराजांनी दिलेली यशस्वीपणे पार पाडली. एका बाजूने तुम्ही पाहतायत नरवीर तानाजी मालुसरे हा संघ मैदानाच्या मध्ये फलंदाजी करतोय आणि नरवीर तानाजी मालुसरेंवरती महाराजांनी जबाबदारी दिली होती. आपल्या मुलाचं लग्न मात्र तानाजी मालुसरेनं काढलं आणि महाराजांना पत्रिका देण्यासाठी मात्र तानाजी मालुसरे ज्यावेळेस महाराजांजवळ गेले चेंडू पाठवा मैदानाच्या मध्ये त्यावेळेस मात्र नरवीर तानाजी मालुसरे राजाला म्हणाले राज लग्नाला नक्की यायचं बरं का. आणि त्यावेळेस मात्र महाराजांचं लक्ष होतं कोंढाण्यावरती. कोंढाणा घ्यायचा ही कुजबूज मात्र तानाजी मालुसरेंच्या कानावरती पडली आणि मात्र त्यावेळेस तानाजी मालुसरे म्हटले महाराज कोंढाणा घ्यायची तयारी दिसतीये. महाराजांना मात्र होकारार्थी मान डोळवली आणि ताडकन उभा राहिला तानाजी मालुसरे. हातातील पत्रिका फेकून दिली आणि सांगितलं आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि जो कोंढाणा घेण्यासाठी तानाजी मालुसरे गेला तो परत आलाच नाही. यावेळेचा चेंडू मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. चेंडू सीमारेषा पार खणखणी चौकार. बेचाळीस धावा धावपलिकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर ही जबाबदारी असते आणि ती जबाबदारी मैदानाच्या मध्ये स्वीकारणं गरजेचं असतं. परंतु त्या जागी आत्ताचा जर आमचा तानाजी मालुसरे असता आणि त्यानं त्यांच्या मुलाचं लग्न काढावं महाराजांकडे पत्रिका देण्यासाठी जावं आणि महाराजांना सांगावं तानाजी कोंढाणा घ्यायचा म्हणतोय तर आताचा तानाजी काय म्हटलं असता महाराजांना एडबील लागले की काय महाराज अहो पोराचं लगीन काढलंय. यावेळेचा चेंडू बिग बिग ब्लास्ट केला. चेंडू सीमारेषा पार खणखणीत सनसनी षटकार. थँक्यू डीजे. रंग असावा शिवरायांच्या तलवारीचा, रंग असावा तुकोबांच्या माळीचा आणि रंगारंग सोहळा तुम्ही पाहताय. क्रिकेटचे पुसटचे रंग
गडद होताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. धावबाची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. थँक्यू. धावपलिकावरती घेऊन जाईल मित्रांनो. 49 धावा धावपलिकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. क्रिकेट मधली आत्महत्या खरं तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली. फलंदाज पुढचा दरवाजा लावायला गेला तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षकानं मागच्या दरवाजानं चोरी केली आणि तिथे मात्र एक विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निलेश दरेकर. ओहो, यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाती खेळ आहे आणि जोपर्यंत अनिल दरेकर मैदानाच्या आतमध्ये आहे ना मित्रांनो, तोपर्यंत मात्र इथे धावेंचा ओघ मैदानाच्या आतमध्ये वाढताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या अगोदरचा सामना देखील तुम्ही खरं तर पाहिला. अनिल दरेकरची मात्र अफलातून फटकेबाजी तिथे पाहिली. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 50 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. 50 धावा धावपलिकावरती आहेत. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आज मात्र सर्वोत्तम मात्र तुम्हाला दाखवावे लागेल आणि आज खरं तर तुम्हाला एक मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू विकी हरगोडे चेंडूच्या खाली टिपला असेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 50 धावा धावपलिकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक फलंदाज बाद होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि इथे प्रसंग पहा कसा घडलाय. देवाकडे एखादी नाकी डोळी छान सुंदर तरुण बायको मागावी आणि देवानं आपल्या पदरामध्ये कॅटरीना कैफच टाकावी असा काहीसा गोड प्रसंग मैदानाच्या आतमध्ये आहे. रामदास शेठच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. या हास्यामागे दडलंय काय? प्रश्नचिन्हाची उत्तरं काही क्षणानंतर देखील कळतील. 50 धावा धावपलिकावरती आहेत. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अमर साळुंके मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, तयार होतोय. यावेळेचा चेंडू मोठा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न टिपला असेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होतो. अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होतो. खरं तर बर्थडे बॉय आहे आणि त्याला वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत अशा शुभेच्छा आहेत. परंतु जी पावलं मैदानावरती आली तीच पावलं पुन्हा एकदा परतीची मैदानाच्या आतमध्ये ठरतात आणि एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. स्ट्रेट ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र धावफलक इथे वाढताना पाहायला मिळत आहेत. 51 धावा धावपलिकावरती आहेत. सामना अतिशय महत्वाचा आहे. आज मात्र नक्कीच 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र उभे टाकलेत. एकमेकांचे चांगले मित्र आहेत परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र उभे टाकलेले आहेत. कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित केलंय. कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली आहे. कित्येक वेळा एकमेकांना खडे चारलेत. कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय. कित्येक वेळा एकमेकांना आसमान दाखवलंय. कित्येक वेळा एकमेकांचा सपाटून माराही खाल्लाय. आज पुन्हा एकदा गाठ पडली ठका ठका. निमित्त आहे राजा शिवछत्रपती करंडक 2022 महाकुंभ मेळा आम्ही पाहतोय. चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मात्र या षटकातला एक चेंडू फेकायचा बाकी आहे. धावपलिकावरती नजर टाकाल. 53 धावा धावपलिकावरती आहेत. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यावरती लागून आहेत. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांना मात्र द्यावे तितके धन्यवाद जे थोडेच आहेत. परमेश्वरा सोनं नको, सोन्यापेक्षा मोठ्या किमतीची माणसं दे आणि छातीचा कोट करून स्वाभिमान जपण्याची ताकद दे. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती तुम्ही पाहाल 53 धावा धावपलिकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. निम्मा संघ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पहा
ढासळलेला आहे. निम्मा संघ कोलमडून पडलाय. शेवटचा आणि अंतिम षटक, डेथ ओव्हर म्हणून ज्या षटकाकडे नेहमी आपण पाहतो त्या षटकामध्ये मात्र जास्त धावा येणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. आणि किती धावा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कुठून काढल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीतला एक माहीम हिरा, गोलंदाजीतला तेजपुंज तारा म्हणून आपण ज्या गोलंदाजाकडे नेहमी पाहतो, विकी हरगुडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. यावेळेचा चेंडू झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवरती यश मिळवतो विकी हरगुडे. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल आणि एक एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना जो पाहायला मिळतो आहे. आधीच कर्जबाजारी, त्यात उसनं मागतय शेजारी, असा प्रसंग मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे. तुमच्याकडे खरं तर ध्येय असणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू लागोपाठचा दुसरी विकेट येणार का आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. संकटानं मात्र संघाला पूर्णपणे घेरलेला आहे. आपल्याकडे एक सुंदर म्हण आहे मराठीमध्ये, घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. आणि तिथे मात्र पहा एक एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळतो. 53 धावा धावपलिकावरती, 7 फलंदाज बाद. विकेट हॅट्रिकची संधी खरं तर विकी हरगुडेला होती. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतो. बोटांच्या किमयाचा जादूगार म्हणून विकी हरगुडेकडे आम्ही नेहमीच पाहत आलेलो आहे. झेल टिपला आणि फलंदाज बाद. हिरामन शेठ दरेकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी अजय भाऊ दरेकर यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विकी हरगुडे धावपलिकावरती तुम्ही पाहाल 53 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकी हरगुडेने कमालीची गोलंदाजी साकारली. आज खरं तर अक्षय तृतीया आहेत. 3.5 मुहूर्तांपैकी असणारा एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाकडे आपण नेहमी पाहतो. सर्वांना मात्र अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. विकी हरगुडे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. गोलंदाजीतलं 24 कॅरेट खळखळणारं सोनं म्हणून विकी हरगुडेच्या गोलंदाजीकडे आपण नेहमी पाहतो खरं तर. आणि पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतो. 54 धावा कुठून काढल्या. जिंकण्यासाठी 55 धावेंची गरज आहे. 55 बनवायच्या. क्षेत्ररक्षण लावा, 2 फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. डीजे
थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावा मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. 55 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेलं आहे आणि पाहायचं हे लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलं जाईल का हे पाहणं देखील फार गरजेचं मैदानाच्या आतमध्ये जे असणार आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. क्षेत्ररक्षण लागलं जाईल आणि एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना जी पाहायला मिळणार आहे. राजा शिवछत्रपती करंडक 2022 आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतोय. बहारदार आयोजन, बहारदार नियोजन तुम्ही आम्ही सर्वजण जे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंचांना विनंती आपण मैदानाचा ताबा घ्या. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळते आहे. सामना सुरू होतोय. पाठीशी छत्रपती शिवाजी महाराज आणि छातीवरती धर्मवीर संभाजी राजे कोरलेत आणि जीवाचं नाव सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि छातीवरती धर्मवीर संभाजी राजे कोरलेत आणि जीवाचं नाव भंडारा ठेवलंय. उधळला तरी बी येळकोटच आणि नाही उधळला तरी बी येळकोटच. आणि पाहायचंय कोणता संघ विजयाचा भंडारा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या कपाळी लावेल हे पाहणं देखील मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निलेश दरेकर आणि आकाश थोरात मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होती. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बंटी दरेकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहेत. अनेक मान्यवर मंडळी, अनेक प्रेक्षक मंडळी मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. बंटी दरेकर मैदानाच्या मध्ये या ठिकाणी मात्र सज्ज होतोय. भैया काकडे सरांचा मात्र लेट्स प्लेचा इशारा येतोय. चला खेळूया सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. हो, या वेळेचा चेंडू पॉइंटच्या दिशेने हलक्या हाती मात्र ढकलून दिला जातोय. स्वतः संघाचे संघ मालक मात्र चेंडूवरती येत आहेत. संघाचा कणा आहे, संघाचा नेता आहे, संघाचा सरसेनापती आहेत. हिरामन मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल. मोठी आक्रमण करावी लागतील आणि मोठा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आहे. क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. गुळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटतात ना मित्रांनो, तसे क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये चिकटून उभे राहिलेले आहेत. गोलंदाज तयार आहे. या वेळेचा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतो बंटी दरेकर. तिथे धावपलिकावरती केवळ आणि केवळ एक धावपलिकावरती आहेत. पहिलं षटक बंटी दरेकरच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. परत एकदा बंटी दरेकर. हो, या वेळेचा चेंडू दोन क्षेत्ररक्षकांची दरी तर भेदली तिथे. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमोरी. चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख. 2 धावेनं तिथे रोखू शकत नाही आणि 2 धावेनं धावपलक पुढे सरसावेल. 3 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज तुम्हाला मात्र इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळेल. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काय दिलं या क्रिकेटनं असा प्रश्न जर तुम्ही कुणाला विचारलात ना, तर मात्र भरपूर काही दिलं या क्रिकेटनं. जर तुम्हाला नाव करायचं असेल, तुमचं नाव जर तुम्हाला मोठं करायचं असेल, तर तुम्ही क्रिकेट खेळा. क्रिकेटमुळे तुम्हाला मात्र चांगली प्रसिद्धी मिळेल. नो बॉल, नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांना मात्र नो चेंडू घोषित मैदानाच्या आतमध्ये केला. धावपलिकावरती टाकाल नजर. 4 धावा धावपलिकावरती आहेत. बंटी दरेकरचा हा चेंडू. यावेळेस मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी धावतोय. तोपर्यंत इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. या 2 धावेने धावपलक वाढणार आहे. 6 धावा धावपलिकावरती आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपन्न होतंय. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 30 चेंडू आणि 49 धावेंची गरज. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्फत षटक क्रमांक 2 घेऊन अनिल दरेकर गोलंदाजी करण्यासाठी तयार. हो, यावेळेस वेगवान चेंडू होता. खरं तर वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आहे. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु पंच तिथे वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये घोषित करतायत. अतिशय तीक्ष्ण पंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. खरं तर ज्यावेळेस पंच मैदानाच्या आतमध्ये उभे राहतात, यावेळेचा चेंडू सुरेख होता मैदानाच्या आतमध्ये. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि कमी धावसंख्येवरती रंगलेले सामने देखील आपण बरेचसे पाहिले आहेत. 7 धावा धावपलिकावरती आहेत. ओहो, सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एकमेकांची साथ
तुम्हाला लाभणं पात्र फार गरजेचं आहे. महाराजांना देखील साथ लाभली होती मावळ्यांची. सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, चेंडू सीमा पार, बुलंदी पॉवरफुल षटकार. थँक्यू डीजे. धावपलकावरती 13 धावा धावपलकावरती आहेत. सुकावणारा षटकार मैदानाच्या मध्ये खरं तर आला. यावेळेचा चेंडू सीमारेषेला गुदगुल्या करत, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत सनसनी चौकार. थँक्यू डीजे. धावपलकावरती घेऊन जाईल मित्रांनो. 17 धावा धावपलकावरती आहेत. खरं तर सुकावणारा षटकार आणि सुकावणारा चौकार मैदानाच्या आतमध्ये आला. एखाद्या भुकेल्या माणसाला जर भूक लागलेली असताना साधी चटणी भाकर जरी मिळाली तरी सुद्धा ती त्याला अमृतासारखी वाटते. एखाद्या तहानलेल्या माणसाला साधा पाण्याचा एक ग्लास जरी मिळाला तरी तो त्याला मात्र अमृतासारखा वाटतो. आणि तसाच षटकार आणि तसाच चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी जशी सुखवळ ठरते ना, तितकाच सुखवळ ठरणारा हा चौकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलात. 17 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. माझ्या मते अक्षय तिथे चेंडूवरती येतोय. सुरेख कामकाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 17 धावा धावपलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मैदानाच्या मध्ये सुरेख आहे. सुरेख कामकाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. अंधाराचं साम्राज्य तर पसरले, परंतु इथे मात्र स्वतःचं साम्राज्य स्वतःला मैदानाच्या मध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात आहे. ही मराठ्यांची जात आहे. पुढे सरसावत चेंडूला मैदानाच्या मध्ये खेळलंय. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते आणि एका धावेने धावपलक पुढे सरसावेल. 18 धावा धावपलकावरती आहेत. शब्दामध्ये गोडवा आमच्या. हा चेंडू मैदानाच्या मध्ये सुरेख खेळण्याचा प्रयत्न होता. कुठली धाव घेतली जात नाही. धावपलक तिथे स्थिरावलेला. 18 धावा धावपलकावरती आहेत. शब्दामध्ये गोडवा आमच्या, रक्तामध्ये इमानदारी, बघत नसतो आम्ही किती आहे कुणाची जहागीरदारी. अरे भगव्या समोरच महाराष्ट्रातच मराठीचा धाका आहे. मोडेन पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात आहे. ही मराठ्यांची जात आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. खरं तर कॉलेजचे आणि शाळेतले दिवस फार गमतीशीर असतात. तिनं माझ्याकडे पाहिलं की कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं. तिनं माझ्याकडे पाहिलं की कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं आणि तिने माझ्याकडे पाहून हसलं की मला आमदार झाल्यासारखं वाटतं. 18 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी मात्र बनवायचे आहेत. 18 चेंडू 37 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये आहे. 18 चेंडू आणि 37 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. संघर्ष मात्र मैदानाच्या मध्ये करावा लागेल. मराठ्यांचा इतिहास हा काही मात्र साधा सोपा नाही आणि तो इतिहास मैदानाच्या मध्ये घडवायचा आहे. गोलंदाजी मार्फत सनी दरेकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू हलक्या ते मात्र ढकलून दिला गेला. तिथे फक्त चेंडूला गाईड केलं, दिशा दिली तिथे आणि एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते. धावपलकावरती टाकाल नजर. धावपलकावरती धावपलक 19 धावा धावपलकावरती आहेत. हक्कासाठी भांडतोय आम्ही, नोकरीसाठी रडतोय. महाराष्ट्रातच क्रांतीचा नवा इतिहास घडतोय. नुसतेच तांडव नाही, अन्यायावरती मात आहे. मोडेन पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात आहे. ही मराठ्यांची जात आहे. 19 धावा धावपलकावरती तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू मोठा आक्रमण चढवलं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला. फलंदाज बाद.
उपाध्यक्ष राष्ट्रवादी ग्राहक पुणे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती जे असणारे मात्र उपाध्यक्ष सन्माननीय श्री नामदेव आबा दरेकर यांच्याकडून मात्र जे 2 झेल टिपले गेले त्यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. 19 धावा धावपलकावरती आहेत. 14 चेंडू 36 धाव्यांची गरज. आता पारितोषिकाची रक्कम वाढली. पारितोषिकाची रक्कम आहे 500 रुपये. दोनही झेलसाठी मात्र त्या ठिकाणी पारितोषिक आहे. 20 धावा धावपलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. हा चेंडू अलोंदी कार्पेट मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एक इथे पाहायचंय थोडीशी चूक मैदानाच्या आतमध्ये होतीये. या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाळणं गरजेचं आहे. धावपलकावरती घेऊन जाईल 22 धावा धावपलकावरती. शेवटचे 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. सामना अतिशय महत्वपूर्ण आहे. शुभागमन ज्यांचं होतंय सन्माननीय श्री मिथुन शेठ वाखारे यांचं या ठिकाणी शुभागमन होते. साहेबांचा मी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 33 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्वतःचं स्वराज्य स्वतःला निर्माण करणं गरजेचं आहे. स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी टिकवून ठेवावं लागेल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज निवास गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होतोय. मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करायचं होतं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन. पाहता 2 धावा आणि या 2 धावेने धावपलक वाढेल. 24 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मराठ्यांचा इतिहास खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, कारण तो राजा शिवछत्रपती करंडक आपण या ठिकाणी जे पाहतो आहोत. झेल टिपला आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. खरं तर ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल ना आता सगळं काही संपलंय, त्यावेळेस स्वतःला शरद पवार समजा आणि मैदानाच्या आतमध्ये लढा. 80 वर्षाचा तरुण खरं तर लढला आणि त्यानंतर मोठा इतिहास घडला. तसा इतिहास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घडवणं गरजेचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. ओहो, यावेळेस वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. 24 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेल टिपला आणि फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय या ठिकाणी पंचानं धाडलेला आहे. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला की सीमारेषेच्या बाहेर मात्र तो होता हे पाहणं गरजेचं आहे. पंच त्या ठिकाणी स्वतः जातीनं लक्ष घालतील आणि शहानिशा करतील आणि तदनंतर मात्र निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. निर्णय फार महत्वाचे असतात मित्रांनो. आयुष्यातील निर्णय देखील एकदा का निर्णय चुकला की आयुष्य चुकत जातं. मग वाटतं की सुटत गेला गुंता, परंतु ती एक वेगळी खूनगाड बनत असते. चला, बाकीचे खेळाडू मैदानाचा ताबा सोडा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे आपण. ही क्रिकेटची स्पर्धा खरं तर लाईव्ह जी केली जाते आणि फक्त सणसवाडी पुरती ही क्रिकेटची स्पर्धा मर्यादित राहिली नाही मित्रांनो. तर ही क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी मात्र मर्यादित झालेली आहे. फक्त पुणे जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण 176 देशांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह जी करतो आहोत. बहारदार आयोजन, बहारदार नियोजन तुम्ही आम्ही सर्वजण जे पाहतो आहोत. धावपलकावरती 24 धावा आहेत आणि पंचांचा निर्णय मात्र येणं बाकी आहे. काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतोय. दिल तो धक धक करणे लगाय. पाहूयात काही क्षणाच्या आतमध्ये निर्णय येईल.
निर्णय मात्र मैदानाच्या आतमध्ये काही क्षणाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचवला जाणार आहे. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन खरं तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. आणि तिसरे पंच त्या ठिकाणी मात्र निर्णय कळवतील. पाहूयात काय निर्णय या ठिकाणी कळवला जातोय. सरसेनापती हंबीरराव मोहिते चॅलेंजर संघाचे संघ मालक, विनंती आपण त्या ठिकाणी या. त्या ठिकाणी मात्र निर्णय मैदानाच्या आतमध्ये जो दिला जाईल. तिसऱ्या पंचांकडे मात्र खरं तर निर्णय या ठिकाणी पाठवला गेलेला आहे. आणि पाहूयात तिसरे पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये काय निर्णय देणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे. 14 नोव्हेंबर 1992 खरं तर टीव्ही पंच खरं तर 14 नोव्हेंबर रोजी मात्र क्रिकेटमध्ये आले. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. आणि टीव्ही पंचांद्वारे बाद होणारा पहिला खेळाडू ठरला 14 नोव्हेंबर 1992 रोजी सचिन रमेश तेंडुलकर. तेव्हापासून मात्र तिसऱ्या पंचांची भूमिका आपण खरं तर पाहतो. लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि बदललेलं क्रिकेट आहे. हे बदललेलं क्रिकेट तुम्ही पाहतायत. पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट बराचसा डिफरन्स आहे. तिसरे पंच मात्र त्या ठिकाणी निर्णय काही क्षणाच्या आतमध्ये कळवतील. बाकीचे खेळाडू तिथे कोणीही जास्त जाणार नाही याची नोंद असू द्या. फक्त दोनही संघांचे संघ मालक आणि कर्णधार त्या ठिकाणी जातील. या व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खेळाडू त्या ठिकाणी जाणार नाही याची नोंद असू द्या. अंतिम चरणामध्ये खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा येऊन पोहोचलेली आहे. अनेक मान्यवर मंडळी देखील या स्पर्धेचा आनंदाने आस्वाद घेतात. अनेक महिला भगिनी देखील या स्पर्धेचा आनंदाने आस्वाद घेत आहेत. महिला वर्गाला देखील द्यावे तितके धन्यवाद खरं तर थोडेच आहेत. आणि त्यांची प्रचंड मोठी उपस्थिती पाहायला मिळते. आज मात्र प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना जी पाहायला मिळते. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं ते आमच्या राजमाता जिजाऊ साहेबांना आमच्या मुलींना लिहायला वाचायला शिकवलं, सवरलं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनं. आणि आमच्या मुलींना लढायला शिकवलं ते झाशीच्या राणी लक्ष्मीबाईनं. आणि आज याच स्त्री स्वातंत्र्याचा जागर एका बाजूला मांडत असताना देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा आणि तेथील स्त्रीला विचारा स्वातंत्र्य म्हणजे काय. पंचांचा निर्णय मात्र पंच मैदानाच्या आतमध्ये जागेवरती जातील आणि तेथे निर्णय कळवतील. काय निर्णय आहे हे मात्र या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. निर्णयाची वाट खरं तर आपण या ठिकाणी पाहतो आहोत. आणि निर्णय काही क्षणाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी आपल्यापर्यंत जो येणार आहे. आणि फलंदाज बाद आहे. टाळ्यांचा प्रचंड गजर खरं तर यासाठी होऊन जाऊ द्यात. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 31 धावा. भयान शांतता. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बिग विकेट. थँक्यू डीजे. या लागोपाठच्या 3 विकेट जर घेतलं तर नामदेव बाबा दरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आणि निवासची मात्र काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आज निवास घरी गेल्यावरती म्हणेल आई बाबा काय बघताय रागानं, आई बाबा काय बघताय रागानं, बाजी मारली तुमच्या वाघानं, बाजी मारली तुमच्या वाघानं. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 31 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मात्र अनिल दरेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. की दुसरा कोणत्या खेळाडूच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवला जाईल हे पाहणं देखील गरजेचं आहे. अतिशय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सूरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक आशेचा किरण म्हणून आपण नेहमी सूरजकडे पाहू. 6 चेंडू आणि 31 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा चेंडू मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. थँक्यू डीजे. सामना अजूनही संपलेला नाही मित्रांनो.
गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, तोपर्यंत धावपळ किती मात्र मैदानाच्या मध्ये वाढताना पाहायला मिळेल. आकाश थोरातसाठी मात्र 101 रुपयांचं पारितोषिक, विशाल मामा यांच्याकडून मात्र 101 रुपयांचं पारितोषिक येत आहे. मामा फार महत्वाचे असतात, मग ते लग्नात असू किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती नजर टाकाल. 33 धावा, शेवटचे 4 चेंडू, 22 धावेंची गरज. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख आहे. सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 22 धावेंची गरज. शेवटचे मात्र आता 2 चेंडू आणि 22 धावा. सामना पूर्णपणे नरवीर तानाजी मालुसरे संघाकडून झुकताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार षटकार. आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला नरवीर तानाजी मालुसरे. हा संघ फायनल मध्ये जाऊन दाखल